आजी माझी लाडकी. आज एकदम पोरकं झाल्यासारखं वाटलं, कारण माझ्या आजीला आई म्हणायची आणि माझ्यानंतर प्रत्येकजण तिची हाक मारायची. डोक्यावर पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू, जरीसी झाडी आणि हातभर बांगड्या. अगदी मायाचे छत्र आणि देवीचे शांत रूप. आवाजात एकदम खमकेपणा, तितक्याच गोडावा ओठावर असायचा. संसार एक हाती, कधी तक्रार न करता केली आणि करायची. भांडी-कुंडी अगदी लख्ख, म्हणजे एखाद्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसेल अशी भांडी असायची. साड्या, अंतोनात प्रेम आणि साधी राहणारी उच्च विसरणी याच उत्तम उदाहरणे. विसोप अगदी पक्का आणि हितदार. महिन्यात बाजार भरणं, आणून ठेवणं, निवडून पाकडणं आणि डबे नेहमी भरलेले असायचे. लक्ष्मी पाणी भरते त्याचं रूपात मी पाहिलं. माझा आजोळ कोल्हापूर. मला 2 मामा, मामी, मावशी आणि माझी आई. त्याचं शिक्षण पूर्ण केलं. अभ्यास करा हे सांगायचे. सगळं त्याचं नीट केलं. पुढं संसार, लग्न, बाकीचे सगळे सण वार केले. आज चौघेही सुखात आहेत. हेच पाहून त्यांना शांत वाटायचं. आणि बाकीचे 8 नातवंड सुकवणारी गोष्ट म्हणजे मी पहिलं इथलं कोल्हापूर. बाळाई बाबा म्हणून हाक मारायची. नातवंड याचं नावाचं मान दिला. याचा वाटणारा आनंद गगनात मावण्यासारखं असण्याची बाकीही त्यांची गोष्टी. त्यांचं मनातलं आणि त्यांचं असणारं नातं काही वेगळं असणार हे नक्की. प्रयत्नांना आपल्या परीने ना काही देत आणि तेच आमचं बक्षीस सारखं वाटतं. असं म्हणतात, ज्याच्या घरी समोर चपला जास्त तोच खरा श्रीमंत. त्यात आई बाबा पहिल्या नंबरवर असायचे. सगळं काम चोख झालेलं आवडायचं. उपास तापास अगदी कोटेकोर आणि नियमितीच्या पालन. अगदी शेजारी पाजारी विचार यांच्या रीतीने रिवाज असे निदाचे पाळायचे. गळा तरी इतका गोड आणि गाणी ऐकायची आवडायची. प्रत्येकाची अनूतन प्रेम. संध्याकाळच्या दारात बसणारे प्रत्येक, बोलणारे, विचार करणार ही सवय नेहमीची. जेवणाची करण्याची. अगदी अन्नपूर्ण साधं जेवण. अगदी मन तृप्त होणं. अशा आजी नाही तर खरं काय नाही. आई. कधी आधीचं आडनाव भोसले आणि आईचे 5 भाऊ आणि 2 बहिणी. त्यात आई एक. सगळ्यात भाच्या लेकी, सुना, नातवंडे यांच्या आई. आमच्या आई म्हणजे त्यांची मामी, आत्या. जीव हेच ऐकल्यावर तृप्त वाटायचं. प्रत्येकजण सुखी कौतुक घेऊन यायचंच आणि जास्त ओढा दानोळीकडे होता. माझं जेवणसुद्धा आईबरोबरच होतं. अगदी छान आणि डौलारू. अजूनही ते चित्र डोळ्यासमोर येतं. आईकडून खूप गोष्टी. याला सगळ्या गोष्टीची पुस्तकं सारखे वाटायची, पण सांगताच नेहमी कौतुकाचे सांगायची. म्हणजे आईचे शब्द, कोणाचं वाईट करत नाही, देव आपलं वाईट करत नाही, हेच किती खरं आहे पटेल आणि जाणवलं. माझे छत्र हरपले. आजही कडे शोधले तरी दिसत नाही. देवाचं रूप मी कोणी बघितलं का असं विचारायचं तर मी सांगेन, मी पाहिलं आहे. हसताना, घरात वावरताना, खडखडत संसार केला. अगदी सहज शक्य होईल असा नेहमी चांगला विचार करायचा तर आपलंही नेहमी सगळं चांगलं होणार. पोरीची जात असेल तर तिने घर काम करायचे. काम आणि संसार नीटनेटके करणे यांनी जाणणारे, विसापूस आणि पोटभर खायला देणारे. कधीही माणूस घरी आला आणि मोकळ्या हाताने गेला. कधी असं झालंच नाही, होणार नाही. अजूनही खूप किती किस्से आहेत, पण वेगळी मर्यादा आणि मनातून शब्दात लिहित तसा शक्य. माझ्यासारखे सगळ्यात आजी म्हणजे काय हे कळावं म्हणून हा लेख लिहिला आहे. लाडकी नात.